रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, जात पडताळणी समितीचा निर्णय। शिवसेनेच्या 8 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती। ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, पण बालेकिल्ला असल्यामुळे ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका। विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात असल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी, भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, नेत्यांमध्ये संताप। शिंदे आणि फडणवीस यांच्यात जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तिघेही एकत्रितपणे प्रत्येक जागा कशी जिंकता येईल याची आखणी करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंची शिवसेना नेत्यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात। या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार। भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गट सामना रंगणार। राणेंच्या उमेदवारीची घोषणा आज होणार, सूत्रांची माहिती। 13 खासदारांचं तिकीट नक्की असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आज नाव जाहीर होण्याची शक्यता। चेतन नरकेंनी उमेदवारीचा फॉर्म भरला तरच त्यांना उमेदवार मानणार, संजय मंडलिक यांचं वक्तव्य। मावळमध्ये सुनील शेळके करणार श्रीरंग बारणेंचा प्रचार। मावळ लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको अशी सुरुवातीपासून टोकाची भूमिका घेणारे आमदार सुनील शेळके यांचा युटर्न। अजित पवार जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू, शेळकेंची भूमिका। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं, आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र आहोत, चर्चा करून निर्णय घेणार, वेळ आली तर अपक्ष म्हणून अर्ज भरणार, अभिजित अडसूळ यांचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये धैर्यशील मानेंचा उमेदवारी मिळाल्याचा दावा, फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून जल्लोष। शिवसेनेची यादी जाहीर होण्यापूर्वीच फटाके फोडले। बारामती, रायगड, नाशिक, यवतमाळ या लोकसभेच्या जागांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री बैठका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांसाठी 183 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल। नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 62, रामटेकमध्ये 51, भंडारा गोंदियामध्ये 49, गडचिरोली चिमूरमध्ये 19 तर चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल। आज संध्याकाळी 5 वाजता महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंटला बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित राहणार। पृथ्वीराज चव्हाण ऑनलाईन उपस्थित असतील। आज होणारी महाविकास आघाडीची बैठक किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी प्रचार सभांवर चर्चा करणार, जागांवर नाही, संजय राऊत यांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असणार। उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर घोषित केल्यानं नाना नाराज। बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित असणार। उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्रात घेणार संयुक्त सभा। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सभांना सुरुवात। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचाराची रणनीती आखणार। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणतेही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। घटनेचं संरक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची, संजय राऊत यांचे विधान। सांगलीवरून इतका आवाज करू नका, संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला। पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा असं आम्ही मानतो, देशाचं नेतृत्व काँग्रेसला करायचंय, आम्हाला नाही। सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। विजय शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार। बारामतीच्या जागेसाठी आग्रही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोंडसूक घेणारे विजय शिवतारे यांनी काल रात्री घेतली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची भेट। भेटीनंतर चर्चा। नाशिकसाठी इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची काल रात्री बैठक। बैठकीत गोडसेंची समजूत काढून उमेदवारी त्यांनाच मिळेल असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही बैठक। बैठकीत महायुतीचा धर्म पाळत रायगडमधील आमदारांना तटकरेंना समर्थन देण्याचा सल्ला, पाठिंबा द्यायला आमदार तयार असल्याची माहिती।
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी भावना गवळी यांना जाहीर व्हावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहाटे 4 वाजता वरच्या बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भावना गवळींना उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या संपत्तीत 51% वाढ. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती उघड. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची विरोधकांना थेट फासावर लटकवण्याची भाषा. सुनील केदारवर वार केला तर त्याला फाशी द्यायची, सोडायचं नाही. सभेत सुनील केदार यांनी दिली धमकी. धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रामटेक मतदारसंघात वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म. शंकर चहांदे, किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी अर्जांसोबत जोडले वंचितचे एबी फॉर्म. त्यामुळे नेमका उमेदवार कोण याबाबत प्रश्नचिन्ह. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांची शिवनेरी गडावर भेट. आढळराव समोर येताच कोल्हेंनी हस्तांदोलन करत घेतला आशीर्वाद. शिरूर लोकसभेसाठी दोघांनीही दिल्या एकमेकांना शुभेच्छा. शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यादीमध्ये पहिल्या 10 पैकी 5 नावं भाजप नेत्यांची. यादीमध्ये 25% प्रचारक इतर पक्षाचे. वैचारिक दिवाळखोरी आली की असे निर्णय घेतले जातात, अंबादास दानवेंची टीका. काल रात्री अभिनेता गोविंदानं घेतली कृष्णा हेगडे यांची भेट. गोविंदा शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा. राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा गोविंदा यांना. कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया. सर्वांनी सोबत येत पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला साथ दिली पाहिजे. जशी वेळ पुढे जाईल तसे सर्वजण सोबत येतील. बच्चू कडूंबाबत बोलताना नवनीत राणांचं वक्तव्य. माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचा नेहमी पाठिंबा होता. आम्ही जरी विरोधात असलो तरी नेहमी भाजप सोबत होतो. नवनीत राणांचं पक्षप्रवेशादरम्यान वक्तव्य. नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी. राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची भूमिका. नवनीत राणांना विरोध कायम, त्यांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची भूमिका. अमरावतीकरांचा कौल नवनीत राणांच्या विरोधातच येईल. आगामी निवडणुकीत आमची नाराजी दाखवून देऊ, कडूंचा इशारा. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांची प्रतिक्रिया. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया. नवनीत राणा संदर्भात न्यायालयाचा निकाल आलाय. तो निकाल काय आला आहे तो अद्याप मला माहीत नाही. तो वाचावा लागेल, पण न्यायालयानं निकाल दिलाय. नवनीत राणा प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट. काँग्रेसचे 22 जिल्हाध्यक्ष आमच्या संपर्कात. मोदींचं वादळ महाराष्ट्रात दाखल होताच काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं भाष्य. भाजप सुडाचं राजकारण करतंय. काश्मीर ते कन्याकुमारी भाजपला शरद पवारांना संपवायचंय असं तेच सांगतात. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाहीये. सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं पळून गेले, पण शरद पवार हे रणांगणातून पळणारे योद्धे नाहीत. दडपशाहीच्या विरोधात लढणाऱ्या पवारांना आपल्याला साथ द्यायची आहे. त्यासाठी निष्ठावंतांच्या मेळाव्याचं आयोजन केलं. अभयसिंग जगताप यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळण्याची शक्यता. या जागेवर माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी घड्याळ चिन्हावर लढावं राष्ट्रवादीची अट, तर परदेशींची मात्र भाजपच्या चिन्हावर लढण्याला पसंती. सूत्रांची माहिती. हिंदूंना भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांचा हिशेब सोलापूरची जनता करणार. कामगाराचा मुलगा राजकन्येचा पराभव करेल. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुतेंची शिंदेंवर टीका. हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही. या पार्श्वभूमीवर आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी घेतली आज सकाळी अजित पवार यांची भेट. धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढण्याबाबत राणा जगजितसिंग पाटील यांना राष्ट्रवादीकडून विचारणा, पण या प्रस्तावाला राणा पाटील यांचा नकार. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर भाजप कार्यकर्त्यांची शुक्रवारी सागरवर बैठक. या बैठकीत काही तोडगा निघतो का याकडे इंदापूरसह बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यांचं लक्ष. नाशिकमधले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विजय कारंजकर उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार. उघडपणे नाराजी व्यक्त करत करंजकरांनी लावली मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती. पक्षप्रमुखांशी चर्चा करणार. त्यांची इच्छा नसेल तर पुढे काय करायचं ते ठरवणार. करंजकर यांचं वक्तव्य. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजाभाऊ वाजे आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट.
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये. सुनील केदार यांच्याबाबत वैयक्तिक नाराजी नाही, गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सोडला, कुंभारे यांचं स्पष्टीकरण. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या लिमला ग्रामस्थांची ग्रामदेवतेसमोर शपथ. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला न जाण्याची घेतली शपथ. मनोज जरांगेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणार मराठा बांधवांची माहिती. नांदेडमध्ये लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एका मराठा आंदोलकांनं घेतला उमेदवारी अर्ज. ज्ञानेश्वर कपाटे असं मराठा आंदोलकाचं नाव. समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी उमेदवारी दाखल करणार कपाटे यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक. नाशिकमधून छगन भुजबळ निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठा समाज आपला उमेदवार रिंगणात उतरवणार. बैठकीला नाशिकमधील सकल मराठा बांधवांची उपस्थिती. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर. शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर आणि अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे अर्चना चाकूरकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.